Hare Ram Krishna Hare
आपुलिया हिता वासे जगत आपुलिया हिता वासे जगत आपुलिया हिता वासे
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभ जगननीत पाणी मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव हासं विठ्ठलं चिंतनं पांडुरंग करू पद मन माना हे पांडुरंग करू पद मन माना पांडुरंग करू पद मन माना दुसरा चरण संता जिया दुसरा चरण संता जिया ओ काका गुरुपदाने सयानीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमेली म्या देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग महान संत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 कडव्याचा सुंदर अशा प्रकारचा अभंग असून या ठिकाणी या अभंगामध्ये महाराज ज्या व्यक्तीनं आपलं हित साध्य केलं तुकोबाराय म्हणतात त्याचे माता पिता धन्य आहेत धन्य माता पिता तयाचिया या ठिकाणी महाराज पुढे म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा असे जे कन्या पुत्र आहेत ना ते ज्या कोणत्या अनेका कुळामध्ये जन्माला येतात तुकोबाराय म्हणतात त्यांच्याविषयी तुम्हा आम्हाला हर्ष वाटावा यात काय नवल आहे त्यांच्याविषयी
जगाच्या मालकाला हर्ष वाटतो महाराज. तयाचा हरीख वाटे देवा. ते नेमकं असं काय करतात नेमकं तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ते गीतेचं भागवताचं श्रवण करतात आणि रात्रंदिवस अशा प्रकारे ते विठोबाचं चिंतन करतात. महाराज म्हणतात अशा त्या भगवत भक्तांची मला सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. विठाला विठाला ठाला ठाला एक भाग थोडा कट करा. नाही आता कर्तव्य आहे. आज या ठिकाणी कैलासवासी कलावतीबाई शेषरावजी वाघमारे या ठिकाणी यांचं हे गोड जेवण आणि त्यानिमित्त या ठिकाणी असणारा हा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम. या ठिकाणी समस्त हा वाघमारे परिवार, श्री रामरावजी शेषराव वाघमारे, शिवाजी शेषराव वाघमारे या ठिकाणी आणि त्यांचा हा समस्त या ठिकाणी वाघमारे परिवार सुंदर या ठिकाणी अशा प्रकारचा योग हा कीर्तन सेवेचा. आणि या ठिकाणी या कीर्तनासाठी महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे असे या ठिकाणी ख्यातनाम आमचे गायनाचार्य श्री राजेभाऊ महाराज नावलगावकर या ठिकाणी आहेत. इकडं माझे जिवलग मित्र या ठिकाणी आमचे श्री किरणजी महाराज करवड पडेगावकर ते पण इथं आहेत. या ठिकाणी आपल्या इकडं मुलगीर बाबा असतील, इकडं आमचे भाऊ आहेत आणि या ठिकाणी आमची मामाश्री श्री बालासाहेबजी कोरके या ठिकाणी आपणही आहात. हे लहान लहान असे इथं हे बालगोपाळ. इकडं या ठिकाणी सर्व भजनी मंडळी, इकडं आपले बाबा असतील शिवाजी बाबा, ज्यांची इथं सुंदर अशी साथ आहे मृदंगाची. आमचे परम मित्र श्री श्रीरामजी महाराज यादव या ठिकाणी आपणही आहात. ज्यांची इथं सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. या ठिकाणी आमचे बाळू भाऊ, तुमच्याही चरणावरती मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि ज्यांच्या इथं आज माध्यमातून या ठिकाणी या कीर्तनाची शूटिंग होत आहे, माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनल या ठिकाणी, तुमचेही खूप खूप आभार. विठाला 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 हाला 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 विठाला 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 सुंदर या ठिकाणी अशा प्रकारचा हा कार्यक्रम. गोड जेवण नेमकं का करायचं हा एक प्रश्न आहे बरं का सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी. तर आपल्या शास्त्रानं आपल्याला हा एक विधी सांगितला बघा. आपल्या घरामधला एखादा व्यक्ती गेल्यावरती मग त्या ठिकाणी त्या परिवारामध्ये जे मुलं बाळ आहेत त्यांच्यावरती असं एक प्रकारचं ऋण असतं बघा, पितरांचं ऋण. जीवनामध्ये काही ऋण असतात, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण. तर हे पितरांचं जे ऋण आहे ना त्यातून आपण उत्तीर्ण व्हावं यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. विठाला विठाला. आजचा दिवस म्हणजे ह्या कुटुंबाकरता हा एक प्रकारचा पर्वकाळ आहे. आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे पर्वकाळ पाहतो बघा. सोम सूर्यादी ग्रहणे एवणी करीती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपल्या जीवनामध्ये आपण
सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, मकर संक्रांत अशा प्रकारचे अनेक पर्व काळ पाहतो बरं का. आणि हे पर्व काळ एकदा नाही दोनदा नाही, हे आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस येतात. परंतु महाराज हे माता पित्याचं जाणं हा पर्व काळ हमेशा येतो का हो? पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र हा पर्व काळ मागुता, पुरुषासी नोहे सर्वथा, हेत श्रद्धेने धर्म करिता पवित्रता अक्षय. जो अशा प्रकारे आपली आई आपले वडील गेल्यावरती त्यांचं ते विधी मार्ग करतो, त्यालाच पुत्र असं म्हणतात बघा शास्त्रामध्ये. साहेब पुत्र वेगळं आणि आपत्य वेगळं बरं का. पुत्र म्हणजे कोण? जे पितरा ते तारिती, पूर्वजा ते उद्धरती, सुपुत्र त्या ते म्हणती, ती पुत्र संतती दुर्लभ. जे आपल्या कुळाचा उद्धार करतो त्याला पुत्र म्हणायचं. आणि आपत्य म्हणजे कोण महाराज? जो आपल्या आई वडिलांवरती आपल्या कुटुंबावरती नुसते संकट आणायचं काम करतो त्याला म्हणायचं आपत्य. विठ्ठल विठ्ठल हाला हाला. तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारचा हा सुंदर असा कार्यक्रम झाला. प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा. इथून या ठिकाणी हे कर्म आरंभ झालं बघा. मग त्या ठिकाणी ते गंगेवर जायचं नाही का, ते पिंड प्रदान क्रिया करायची, नंतर ते दशक्रिया विधी करायची ऐका. आणि पुढे या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी. त्या 4हीलाही दिवस ठरलेला आहे बघा. गृहस्थ गेल्यावरती महाराज त्याचा 13वा करावा असं म्हणतात. ब्रह्मचारी वारल्यावरती त्याचा 14वा करावा, वानप्रस्था करता 15वा आहे आणि संन्यासा करता 16वा. त्याला षोडशी असं म्हणतात बघा. ऋषिकेशला आम्ही ते षोडशी भंडारी जेवायचो महाराजजी. आपल्याकडे ते प्रकार नाही, कारण आपल्याकडे कसं आहे थोडे संन्यासी लोक थोडे कमी इथं. तर षोडशी म्हणजे काय? 16वा करणे त्याचा नाही का. गृहस्थाचा 13वा करावा आहे का. मग याच्यात पुढे या ठिकाणी आपण हे गोड जेवण करतो. मग पुढे आपण मासिक श्राद्ध करतो. त्यानंतर पुढे आपण षडमासिक श्राद्ध करतो बघा. पुढे आपण वर्ष श्राद्ध करतो. हा अशा प्रकारचा हा क्रम आहे त्या ठिकाणी. मग हे जर आपण नाही केलं महाराज काय होईल? मग वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र त्याचे करीते पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. जर आपण अशा प्रकारे त्यांचा विधी नाही केला तर मग त्या ठिकाणी त्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात बघा. त्या कुळावरती त्या ठिकाणी त्या पितरांची अवकृपा होते आणि ते पितर महाराज त्याला शाप द्यायचं काम करतात बरं का. आहा कटा त्याचे करीते पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आणि मग त्या कुळाला तो दोष लागतो बघा, त्याचं नाव पितृदोष. मग एखाद्या ब्राह्मणाकडता साहेब आमच्या घरी हे अशा प्रकारे सुख नाही नाही का, घरात दस नाही, माणसात माणूस नाही, काय करावं? मग ते म्हणतात जा आता त्र्यंबकेश्वरला. कशा करता? पितृदोष काढण्याकरता.
जा मुदगलला. मग ते मुदगलच्या त्या त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या करण्यापेक्षा आई बापाचा हे विधी जर केला तर काय बिघडतं, नाही का? जिवंत असताना माणसानं आपल्या आई बापाची सेवा करावाय का? माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची दुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन किजे. माय बाप उगली के काय केले माय बाप केवळ कासी एने में जावे तीर्थाची उगली के काय केले परब्रह्म उभे केले माय बाप केवळ कासी माय बापे केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. ऐका, माय बापाच्या सेवेमध्ये एवढा लाभ आहे, नाही का? एवढं पुण्य आहे. आज त्या ठिकाणी त्या पंढरपूर मध्ये जो देव उभा आहे ना, कटेवर असं कर ठेवून, कुणामुळे आहे तो? तुमच्या आमच्या करता भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. युगे झाली 28, युगे झाली 28, उभा पुंडलिका पाठीस, विठू कैवल्याचा गाभा, तो देव करता उभा आहे हो. उभा पुंडलिकासाठी, नाही का? पुंडलिका उभा पुंडलिका पाठीस, तो त्याच्यासाठी आला बघा. ऐका, एवढी श्रेष्ठ आहे सेवा माय बापाची. राजभाऊ महाराज, माणसं आपले आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा करत नाहीत बघा. ही शोकांतिका आहे. आणि भाऊ ते गेल्यावरती मग मात्र त्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम करतात बघा. किती साहेब? 50,000चा महाराज बोलवतात. किती हजाराचा? 50. ऐका, आणि जवळचे 10-5 खेडे बोलवतात बरं का, त्यांना निमंत्रण. पण जिवंत असताना महाराज जिते नाही अन्न मेल्यावरी पिंडवरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. जिते नाही अन्न, जिते नाही अन्न, हो जिते नाही अन्न, जिते नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हो मेल्यावरी पिंडदान. मेल्यावरी पिंडदान. हे अन्न मेल्यावरी पिंडदान. आई बाप गेल्यावरती मग हे अशा प्रकारचा विधी, हे एवढं नाही का? हे सगळं करून काय फायदा आहे महाराज? करावं.
असा विषय नाही, पण जिवंत असताना महाराज ठिकाणी आपण आपल्या आईची, आपण आपल्या वडिलांची सेवा केली पाहिजे बघा, नाही का? हे शास्त्राचं विधी आहे. आपल्याला शास्त्र सांगतं बघा, मातृदेवो भव पितृदेवो भव. आपले आईबाप म्हणजे देवासारखे आहेत बरं का आपले. आपण त्यांची सेवा आपला एक प्रकारचा देवच म्हणून केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हला 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 विठ्ठल. तेव्हा या ठिकाणी आज सुंदर अशा प्रकारचा हा योग समस्त वाघमारे परिवार आणि या ठिकाणी त्यांच्या वतीने ठिकाणी सुंदर ठिकाणी असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सुंदर असा हा अभंग आहे तुकोबारायांच्या ठिकाणी. महाराजांनी ज्यानं आपलं हित साधलं या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता तयाची, त्याची माता पिता धन्य आहेत. ऐका, हित 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 म्हणजे नेमकं काय महाराज? राजेभाऊ महाराज, धन मिळवणं हित आहे का हो? गाडी घेणं हित आहे का? बंगला बांधणं हित आहे का? याला हित म्हणता येत नाही बघा, नाही का? हित ते करावे हित म्हणजे काय नेमकं? हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन शुद्ध भावे. धन मिळवणं, गाडी घेणं, बंगला घेणं, शेत घेणं याला हित म्हणत नाहीत बघा. हे या लोकातलं जरी हित असलं तरी हे परलोकातलं हित नाही बरं का, नाही का? याला हित म्हणता येत नाही महाराज. मग याला जर हित म्हणलं असतं तर नाही का, याला जर हित भाग्य म्हणलं असतं, आमचे संत असं म्हणले नसते. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी, नाही का? धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. हा धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, आपुल्या हिताचे न होती सायास. धन कमवणं, जवळ पैसा असणं याला हित जर म्हणलं तर राजा रावणाकडे काय कमी होती हो? आपण एक घर जर बांधलं तर सर्वत्र अशा प्रकारे सांगत फिरतो बघा. या पट्ट्यानं 2 कोटीचं घर बांधलं. अरे तुझं 2 कोटीच तू कुठं काय बांधायलास? त्या रावणाचे घर ऐक. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेत, 7 लक्ष तेथ विटबंदी. कोटी घरे जेत काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी याची संपत्ती बर का. याचे 5 लक्ष घरे पाषाणाची जेत आणि 7 लक्ष तेथ विटबंदी. एवढ्यावर महाराज थांबले नाहीत बर का. पुढं कोटी घरे जेत काशाने तांब्याची. आता याचे 1 कोटी घर होते म्हणतात काश्या आणि तांब्याची. आणि पुढे बोला शुद्ध कांचनाची 7 कोटी. कांचन, कांचन म्हणजे सोनं. सोन्याला शब्द आहे संस्कृत मध्ये कांचन. किती होते सोन्याचे घर याचे? 7 कोटी. लावा आता हिशोब साहेब. आज सोनं काय चाललंय सध्या? 1.5 लाख असेल बघा. आता करा विचार. आता उतरलंय वाटतंय. मग याची नेमकी संपत्ती किती महाराज या रावणाची? याची नगरी कशी आहे का रावणाची? सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय
याची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसांचा. याची सोन्याची नगरी आहे महाराज. याच्या नगरीला रक्षण कोणाचं आहे? राक्षसांचं रक्षण आहे. रावणाला किती बायका होत्या त्या? 80 सहस्त्र जया सुंदर कामिनी, त्या माझी मुकरणी मंदोदरी. श्रीराम महाराज रावणाला 80 सहस्त्र 80,000 त्याला बायका होत्या. आपली एकच आहे. याला खालतवर तर कळ ना साहेब. हा एकीनच याच्या पार बरगड्या मोडल्या. 2 केल्यावर काय होईल हो? मग तर मडत बसलायचं. राम नाम सत्य है. ऐका, असा हा रावण होता बघा. धनशाली, वैभवशाली. या रावणाच्या 3 अशा प्रतिज्ञा होत्या. याचं पहिलं पण काय आहे? मी सोन्याला सुगंध आणीन. याचं दुसरं पण काय आहे? समुद्राचं पाणी गोड करील. आणि याची तिसरी प्रतिज्ञा आहे, स्वर्गाला शिडी लावीन. एक तरी झाली पूर्ण याची. सांगा ते कबड्डी गेली नाही, हे सांगा ते कबड्डी गेली नाही. संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. असा श्रीमंत असणारा रावण, त्याला सुद्धा मरावं लागलं बर का. त्याच्यासोबत काही आलं नाही. ऐका, त्याचा अधिकार दुसरं एक प्रमाण आहे बघा. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. एवढा श्रीमंत असणारा तो, त्याच्याकडे काय कमी होत? म्हणून महाराज धन मिळवणं हित नाही बघा. धन मिळविले कोटी लंगोटी. मग साहेब हे काय आता सगळं सोडून द्यायचं का? मग शास्त्र संत याला सोडा असं म्हणत नाहीत बघा. हे सगळं करा, पण कसं करायचं महाराज? हे सत्यवादिकारी संसार सकळ, सत्यवादिकारी संसार सकळ. हरित कमळ झरी से झरी से हरित कमळ झरी से. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या ठिकाणी महाराज म्हणतात, हित म्हणजे काय? देवाचं भजन करणं, देवाचं चिंतन करणं, हे हित आहे बघा साहेब. भजन हे आपण आपल्या करता केलं पाहिजे. आपल्या उद्धाराकरता आपण भजन करावं. लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझी वावा व्हावी, नाही का, मला मान मिळावा, मला लोकांमध्ये मला नाही का एक प्रसिद्धी मिळावी, यासाठी भजन नसतं बघा. भजन हे आपल्या करता असतं. कायमी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, अशी मनामध्ये तळमळ पाहिजे, नाही का. यासाठी भजन असतं बघा. आणि ज्यानं हे अशा प्रकारे देवाचं भजन केलं, कसं महाराज? रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत,
ज्या व्यक्तीनं अशा प्रकारे आपलं हित साध्य केलं त्याचे माता पिता धन्य आहेत. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये. आपुलिया हिता आपुलिया हिता लिया हिता जुवाते जागता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. ज्यानं देवाचं भजन केलं, ज्यानं अशा प्रकारे आपलं हित साध्य केलं त्याचे माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता तयाची, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आणि असे जे कन्या पुत्र आहेत ना, देवाला त्यांच्याविषयी हर्ष वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सर्वांनी एकदा हात वरती घ्या बरं असे. विठोबा रखुमाई आपुलिया जागता धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असे कन्या पुत्र ज्या कोणत्या कुळामध्ये जन्माला येतात
त्यांच्याविषयी तुम्हाला आम्हाला हर्ष वाटावा यात काय नवल आहे नाही का. त्यांच्याविषयी देवाला सुद्धा हर्ष वाटतो बघा. आपल्या पोटी चांगला मुलगा जन्माला येणं साहेब, याला सुद्धा भाग्य लागतं बघा. आजच्या ह्या हल्लीच्या काळामध्ये आपला हा तरुण व्यसनाधीन बनला महाराज. राजेभाऊ महाराज, तरुण या ठिकाणी इथं शोभून दिसतो बघ कीर्तनामध्ये. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात, या ठिकाणी त्याची शोभा आहे. त्याची शोभा तिकडं त्या रस्त्यावरती नाही. कुठं तो शोभून दिसतो? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. छान छान सुंदर. टाळ्या तरी वाजवायच्या करता एकदा. हा, नाचो कीर्तनाचे रंगी. थोडा आवाज द्या. ज्ञान दीप लावू जगी. आपल्या पोटी चांगला मुलगा, चांगली मुलगी जन्माला यायला सुद्धा नाही का भाग्य लागतं बघा नाही का. या ठिकाणी हा वाघमारे परिवार हे कार्यक्रमावरूनच समजतं बरं का महाराज. या परिवाराचा आपल्या आईच्या प्रती किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये. पण आज या ठिकाणी आज हे घर सुनं सुनं झालं बघा. कारण की या परिवारातून आमच्या कलावतीबाई निघून गेल्या. जायचं तर प्रत्येकाला एक दिवस आहेच हो, प्रमाण पुष्कळ आहेत. एथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. गीता सांगते बघा, जो नाही का, जो कोणी व्यक्ती इथं जन्माला आला त्याला एक दिवशी जावं लागतं. जमेला पण जमेला बाप मसना गेला. जमेला पण जमेला बाप मसना गेला. जमेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो ही नैसा झाला. देखत देखत ना तो ही नैसा झाला. उठा उठ जागा पाटील भय आले मोठी. पण पाटील असा झोपलेला आहे तात्या, त्याची काही झोप जात नाही बघा नाही का. जीव या ठिकाणी या 184 न चुके फेरा असा हा जो फेरा आहे, यात हा जीवात्मा अडकलेला आहे. ऐका, जायचं या ठिकाणी प्रत्येकाला आहे. आपल्या या ठिकाणी या कुटुंबातल्या स्त्री कलावतीबाई आपल्यातून निघून गेल्या बघा नाही का. आज इथं हा परिवार महाराज, हे जे घर आहे हे आता सुन सुन वाटत असेल नाही का त्या परिवाराला.
घरामध्ये म्हातारे माणसं असणं म्हणजे ही घराची शोभा आहे बघा साहेब. घरामध्ये म्हातारे माणसं असणं म्हणजे घराला ते वजन आहे. ज्या घरामध्ये म्हातारे माणसं असतात त्या घराची गावामध्ये एक वेगळीच एक चित्र असतं बरं का महाराज. त्याला एक वेगळंच लोक पाहतात दृष्टिकोनानं. आणि जिथं म्हातारे माणसं नाही ज्या घरामध्ये ते घर कसं असं उदास वाटतं बघा. एक आई आपला जो परिवार आहे त्याकरता काय करत नाही महाराज. एका कवीनं आपल्या नाही का एका कवीनं आई करता अशी एक कविता लिहिली बघा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आई करता सागराची उपमा ही पूर्ण आहे का? तात्या सागर कसा आहे का? आपण तिथं फिरायला गेल्यावरती साहेब तो सागर एवढा कंजूस आहे बघा की तो आपल्याला प्यायचं पाणी सुद्धा देऊ शकत नाही. तिथं गेल्यावरती आपल्याला आपल्या सोबत पाण्याची बाटली घेऊन जावं लागतं. कारण त्याचं पाणी कसं आहे? खारट पाणी आहे. त्याचं पाणी आपण पिऊ शकत नाही महाराज. म्हणून आई करता ही उपमा कमी पडते बघा. आई कशी महाराज नाही का? मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे आठवा. जीवनामध्ये आई असा एक घटक आहे बरं का साहेब. जीवनातून आई गेली म्हणजे प्रेमाचा समुद्र आटला बरं का. ज्याची आई गेली त्याला हे समजलं बघा. ज्याचे वडील गेले त्याला हे माझं बोलणं समजलं. 2001 साली माझे वडील गेले बरं का महाराज. आणि त्या ठिकाणी आमचं कुटुंब आम्ही 3 भाऊ आमचं छत्र हरपलं साहेब. वडील गेल्यावरती काय त्रास होतो काय दुःख होतं ते तुम्ही मला विचारा. आईचं वडिलांचं हे जे प्रेम असतं ना हे निस्वार्थी प्रेम असतं बघा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळल्याची जाती करी लाभा विन प्रीती. जगात तुमच्यावरती खोटं प्रेम करणारी माणसं खूप तुम्हाला मिळतील बघा. पण त्यांचं प्रेम कसं आहे? खोटं आहे.
स्वार्थाचा आहे, त्यात त्यांचा काहीतरी हेतू असेल. पण महाराज आईचं प्रेम जे असतं ना ते निस्वार्थ असतं बघा, नाही का? आणि आई जोपर्यंत घरामध्ये जिवंत आहे लेकीला तोपर्यंत माहेर आहे बरं का. एकदा का त्या घरातून माय गेली लेकीचं माहेर संपलं साहेब. जिवंत असताना ती 80 वर्षाची म्हातारी आई आपल्या लेकाला हक्कानं म्हणते, जा रे बाळू, जा माझ्या ताईला घेऊन ये. आणि ताई आल्यावरती महाराज नाही का त्या ठिकाणी ती जातानी परत सासरी ती जे माय आहे ना त्या ठिकाणी त्या लेकीच्या त्या पिशवीमध्ये कांदे टाकील, वांगे टाकील, माळव टाकील, गहू टाकील, ज्वारी टाकील, काहीतरी अशा प्रकारे ती द्यायचं काम करते बघा. लेकीला माहेर कुठपर्यंत? आई जिवंत आहे तोपर्यंतच. एकदा माय गेली लेकीसाठी माहेर संपलं बरं कसं आहे. जीवनामध्ये आई महत्वाची आहे. आज मी जे कीर्तनकार झालो ना यादव महाराज, याच्यामध्ये माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे बरं का साहेब. माझ्या आईमुळं खरं मी आज कीर्तनकार झालेलो आहे. माझ्या जीवनामध्ये माझा पहिला गुरु म्हणजे माझी आई आहे. आणि तुम्हाला इथं सांगण्यापुरती नाही बघा, आम्ही 3 भाऊ आहोत, तिघांमध्ये माझी आई माझ्याकडे राहते याचा मला सार्थ अभिमान आहे बघा. मी घरी गेल्याशिवाय महाराज माझी आई जेवत नाही. एक वेळेस माझी आई उपाशी राहील पण ती मला पोटभर जीव घालते. मी 3 प्रकारे ती द्यायची नाही का. आणि आई जोपर्यंत घरामध्ये जिवंत आहे लेकीला तोपर्यंत माहेर आहे बरं का. एकदा का त्या घरातून माय गेली लेकीचं माहेर संपलं साहेब. जिवंत असताना ती 80 वर्षाची म्हातारी आई आपल्या लेकाला हक्कानं म्हणते, जा रे बाळू, जा माझ्या ताईला घेऊन ये. आणि ताई आल्यावरती महाराज नाही का त्या ठिकाणी ती जातानी परत सासरी ती जे माय आहे ना त्या ठिकाणी त्या लेकीच्या त्या पिशवीमध्ये कांदे टाकील, वांगे टाकील, माळव टाकील, गहू टाकील, ज्वारी टाकील, काहीतरी अशा प्रकारे ती द्यायचं काम करते बघा. लेकीला माहेर कुठपर्यंत? आई जिवंत आहे तोपर्यंतच. एकदा माय गेली लेकीसाठी माहेर संपलं बरं कसं आहे. जीवनामध्ये आई महत्वाची आहे. आज मी जे कीर्तनकार झालो ना यादव महाराज, याच्यामध्ये माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे बरं का साहेब. माझ्या आईमुळं खरं मी आज कीर्तनकार झालेलो आहे. माझ्या जीवनामध्ये माझा पहिला गुरु म्हणजे माझी आई आहे. आणि तुम्हाला इथं सांगण्यापुरती नाही बघा, आम्ही 3 भाऊ आहोत, तर तिघांमध्ये माझी आई माझ्याकडे राहते याचा मला सार्थ अभिमान आहे बघा. मी घरी गेल्याशिवाय महाराज माझी आई जेवत नाही. एक वेळेस माझी आई उपाशी राहील पण ती मला पोटभर जीव घालते बघा. तेव्हा या ठिकाणी आमचे रामभाऊ असतील, इकडं आमचे शिवाजी भाऊ असतील, यांच्या जीवनातून आता हे मायेचं चित्र जे आहे ना हे कायमस्वरूपी गेलं बघा. मी त्या पांडुरंगाला म्हणेल, बाबा अजून जर आमची कलावती माय जर अजून 10-5 वर्ष राहिली असती, जर तू तिला इथं ठेवलं असतस तर देवा असं काय नेमकं बिघडलं असतं रे. ते आमच्या माईनं तुझा नेमका कोणता असा अपराध केला होता? तू एवढा का कठोर झालास? तू एवढा का निष्ठुर झालास? देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा
आईबाप जिवंत असताना आपण त्यांची सेवा करावी. त्या पुंडलिकानं त्यांची सेवा केली महाराज. काय झालं मग? पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. आई बापाची सेवा केल्यावरती या ठिकाणी साक्षात जगाचा मालक येतो बर का त्या भक्तासाठी. उदाहरण त्या पुंडलिक रायाचं आहे का. तेव्हा अशा प्रकारे आपल्या आईची वडिलाची सेवा करा. जिवंत असताना करा महाराज, नाही का. मेल्यावरती करून हे काही फायदा नाही बघा. एक ते गीत आहे ना, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. आज त्या देवाला या ठिकाणी या परिवाराविषयी, या मुलाविषयी त्याच्या मनामध्ये नाही का हर्ष वाटत असेल नक्कीच. हा महाराज, घरामध्ये मुलं जन्माला जे येतात ना, ऐका, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्यता, दातृत्वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आपल्याकडे या श्लोकाचा अर्थ पाहण्याला आता वेळ नाही पहा, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. या ठिकाणी ते नेमका अशी कोणती साधना करतात? गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे ते कन्या आणि पुत्र जे आहेत ना, ते महाराज काय नेमकं करतात? गीतेचं भागवताचं ते श्रवण करतात आणि अखंड अशा प्रकारे ते विठोबाचं चिंतन करतात बरं का महाराज. तुकोबाराय म्हणतात, तुका मने माझा भगवत चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी आपण थांबूयात.
सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. समस्त या ठिकाणी वाघमारे परिवार त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. काही लोक म्हणतात बघा नाही का, हे असं गोड जेवण हे करावंच का महाराज? भजन पूजन कीर्तन गंगेवरचा विधी वगैरे हे करणं आवश्यकच आहे का? हे जर नाही केलं तर मग महाराज काय होईल हो? जर आपण देवाचं नाव नाही घेतलं, आपल्याला तो यम म्हणेल का तू नाही का देवाचं नाव नाही घेतलंस जा तुला सुट्टी म्हणेल का असं? नाही. त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना दरी जेतो नाही का, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर असा तो यम आहे बघा. त्या यमाच्या यातनेपासून जर आपल्याला स्वतःला वाचवायचंय नाही का, जेनेनो हे जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही. मग ते कोणतं नेमकं आपण साधन करावं नाही का? हे जर आपण भजन पूजन कीर्तन हे अशा प्रकारचा विधी हे जर जीवनात आपण जर नाही केलं महाराज, मग काय होईल? काय होईल ऐका. हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, शरद शेवटी बा हळ बांधून येईल. शरद शेवटी बा शरद शेवटी बा हळ बांधून येईल. शरद शेवटी बा तुझ्या राणी आमचे देवा जाईल. चला हात वरती घ्या सर्वांनी. पाठीमाग म्हणायचे बघा करविले तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज सेवा करणे संती नवे अंगभूत युक्ती बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल जे जे विठ्ठल